अरे पाटील साहेब, अरे बापरे, तू मला साहेब बोलला ना. मन जिंकलं पट्ट्या. थांब, मिठी मारू दे. ये पाटलाला रिस्पेक्ट दिलाय तर पाटील बी रिस्पेक्ट देणार. बघ, या गावात आपलं नाव इकडे कुठे दिसत नाहीये सध्या, पण एक दिवस येणार की इकडे पाटलांच्या पाट्या दिसतील. पाट्या आईच्या गावात तर दिसतील. तुम्ही कधी आला? अरे मी आत्ताच आलो रे इकडे. तू बघितलं नाही का, बाबांनी मला सोडला. रोल्स रॉयल होती तिची रे, रोल्स रॉयल सोन्याची गाडी आहे. घोस्ट बोलतात भूत. रोल्स रॉयल भूतामध्ये सोडले भाई मला. एकदम अशी मोठी माणसं दिसताय. मी मोठा आहे, दिसतंय काय आहे भाई. घड्याळ ब, सोन्याचे शूज ब माझे. आता इकले ना, एक नवीन गाडी येईल, त्या गाडीत आपण फिरू शकतो सगळे. झाला की मग. एवढा फ्रँको नको, गाडी नाही माझ्याकडे. चालत आहे, बापानी काय नाही दिले. वाईट वाटते थोडं, पण करणार काय. हे बी पैसेवाले दिसतंय. गल्यान चेन बा आईच्या गावात. अरे डुप्लिकेट आहे का? अरे काय नाही भाई. दे इकडे चेन बघ, गल्यान बघ, चेन बघ. मला 24 कॅरेट गोल्ड बोलतात. भाई साहब आपका नाम क्या है? हाँ, वैसे आपका शुभ नाम? भाई माझं नाव आहे सुक्रिया पाटील. बापाचं नाव बबन पाटील. बबन धोतीराम पाटील. सुक्रिया बबन धोतीराम पाटील पूर्ण नाव आहे भाई. हा, आम्ही आमची जिकडे जमीन आहे ना, तिकडे तुझी नजर भी पिडेल, पण आमची जमीन काय थांबणार नाही. समजलं का? मैं क्या बोल रहा हूँ कि आप कहाँ से आए हो? मी माझ्या गावाच ना आले. गावाचं नाव काय बोललो होतो रे मी तुला? ये नाव सांग त्यांना. भवनवाडी. ये भवनवाडी बापाचं नाव आहे. पप्पांच्या नावावरच आहे गावात नाव. आईला बरोबर. गावात आहे. ये हेयर स्टाइल आपने गाँव से करके आए कि इधर आने के कल्चर को फॉलो आई माझ्या गावांमध्ये ना मला फॉरेनर बोलतात, फॉरेनर पाटील. कारण मी ना एकदम ऍडव्हान्स आहे, एकदम हायफाय गोष्टी करते. माझे शॉक वेगळे, माझा नावी वेगळं आहे भाई. मी केस कापण्यासाठी गावामधनं डायरेक्ट 200 किलोमीटर लांब जातो बापाच्या गाडीमध्ये, आणि रिटर्न आलो की बाप मला ओरडतो. पण मी करणार काय, सवय. मला टॉप लेवलला राहण्यात इंटरेस्ट आहे. कारण जेव्हा आपल्याला लोक बघणार ना, बोलले पाहिजेत पाटलाचं लेख आलाय भाई, सुक्रिया पाटील बोलतात, मला नाव आहे. हे बघ शर्टावर बघ काय लिहिले, फोकस. एवढं तर आपल्याला इंग्लिश कळतं. फोकस म्हणजे माझ्याकडे लक्ष दे, कंटिन्यू भाई. हा, मतलब अमीरी तो बचपन से, मतलब नाही अमीरी बचपन से आहे. म्हणजे मैं काय बोलताय, बाप आहे ना, बापाची लय जमीन आहे. त्याच्या आजोबाची पण लय जमीन होती. बापाच्या आजोबानी लय पैसा कमवला, बापानी जमिनी विकल्या, सरपंच बनला, आणि मग माझा जन्म झाला. मी बापाचा वारसा चालवणार भाई. बढ़िया है वैसे क्या मकसद लेके आए हो शहर में? कसला काय मशनत कुठले भाई? कोणाला मशनत नाही काय भाई. आमच्याकडे ते काय, ते हिंदी इंग्लिश एवढं बोलत नाही. थोडं मला जरा ऍडजस्ट करा. चुकलो बिकलो तर भाई माफी असावी. म्हणजे तुम्ही काय उद्देशाने या शहरामध्ये आलाय? भाई बाप बोललाय की तुला या शहरात सोडलाय, काहीतरी नाव कमी येऊ, काहीतरी करून दाखव जिंदगी, तरच प्रॉपर्टी नावावर करील, नाही तर तुला बेदखल करील. आणि माझी ताई आहे ना, आता तुला सांगते, तिचा नवरा एवढा साला शिवी नाही इकडे देऊ शकत रे. अरे चुकीचं वाटतंय, पण मी सांगतो तो नवरा एवढा टिंब आहे ना. अरे सगळी प्रॉपर्टी घ्यायचा प्लॅन आहे त्याचा. आणि ताईला पूर्ण बाटली उतरवले. ताईला बोलते गाडी पाहिजे, ताई गाडी देते. ताई बोलते बंगला पाहिजे, बंगला देते. पाणी प्या. अरे नाही अटॅक, पाटल्याला अटॅक येत नाही भाई. व्यायाम करते मी. 24 तासामधले 4 तास व्यायाम करते रोज. एकदम भाई तब्येत बघता, चाल दाखवते एकदम. हे साईडला रे, हे बघ कसा चालते. चाल माझी, चाल भाई. हे शूज आहेत ना, शूज त्याच्या खाली असा मस्तपैकी होते ना, काय म्हणते स्पंज लावलाय. आईला चालताना त्रास बी होत नाही काय मला. बूट सोन्याचा दिसतोय मला. बूट सोन्याचा म्हणजे कुठून मागवलाय माहिती का? मुंबई. हा, बाकेला ज्वेलर्स. आई सर्वात टॉप लेवलचा ज्वेलरी तिकडचा तो. त्याकडनं आणलाय शूज. आणि कोणी आणलाय माहिती का? माझ्या मित्रांनी आणलाय स्वतः जाऊन स्कूटीवरती. आईच्या गावात साधं काम नाही. चिडला की क्यों बात कर रहे हो? अरे बाबा पाटील, हे ब्रँडच ओरडची आपला दिवस जात नाही बाबा. मला नाही जमत हळूहळू बोलायला. ते अरे पाटील आहे भाई, पाटील. कमी आवाजात वाद नाही आपला. बरं मी काय म्हणते, नवीन आलंय घर दाखवा जरा, इज्जत द्या. चला या गाडीत या. ही टॅक्सी करा. नहीं टैक्सी नहीं है वो, रेंटलची गाडी. कलर वैसा है लेकिन वो रेंटल की गाड़ी. यार टॅक्सी बिक्सी मध्ये नाही फिरत भाई. हे बघ, गाडी स्वतःची असली तरी चालेल. मग ती काय लुना का नाही असो. टॅक्सीत फिरणं थोडं अपमानास्पद वाटते रे. हे गाडी बिडी कितीला आहे मला सांग. मी बापाला कॉल करते, मला पाहिजे टॉप लेवलची गाडी.
डॉलर म्हणजे काय रे? ते काय ते बाहेर देशातली करन्सी असते ना म्हणे. आपल्या इकडे रुपये, इकडे डॉलर. अच्छा 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 अच्छा. नाही खिशात 5,000 रुपये आहेत फक्त. 5,000 जे होईल ते होईल. सध्या तरी बापूस एवढाच देऊन गेला रे. $5,000 मतलब इंटू तुम करो ना इंडियन करेन्सी. गाय कसं वाटतंय मला नाही भाड्यांच्या गाड्या नाही रे. भाड्यांच्या गाड्या आवडत नाही मला स्कूटर बिटर इकत घेणार मी बस. भाड्यांच्या गाड्या पण रुतबा मोठा आहे ना. रुतबा मोठा आहे भाड्याच्या गाडीला. कसला रुतबा रे कसला रुतबा. आमच्या इकडच्या दूधवाल्याच्या गाड्या पण चांगल्या इकडच्या गाड्यांपेक्षा. जत्रा आईला जत्रा. ये जत्रा बाबा. अगं बाये तो पालनाबा कसला गोल गोल घुमते. आईच्या गावात मला जायचंय जत्रेमध्ये. माझ्या बापसानी मला लय नेलंय लहानपणी जत्रेमध्ये. आणि आईने बी मी जाणार जत्रे. ब्रिज कुठे चाललाय समुद्रात. आपल्या भारत देशामध्ये कसं माहोल असतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. अरे 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 बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र. आईला तुम्ही आपलीच लोक आहेत रे. तुमचे विचार माझे विचार सेमच आहेत. आईला एवढा मोठा स्मारक. अरे बापरे. इथून बघा दर्शन बघा कसं होतंय बघा. अगो बाई आईला माझ्या बापाला कळलं ना तो बी येईल रे इकडे. आईची कटकट. थांब बघू दे बाबा. ये देवा रे शेरे का काय. हो शूज काढला. अरे शूज काढून फेकल मी सोन्यासारख्या जागेवर जायला. अरे मी काय म्हणते ये मी शूज काढले तरी खाली शूज आहे. निकल गए. अच्छा अगो बाई बेकार विषय बाई. ऐक नाही इंडियन लुक. हिला तो जरा बघ काय बाबा. शंकर जी और इधर वो तुळजापूर भवानी वो. ये देवा. आईला एकदम मस्त प्रसन्न वाटलं रे. तेव्हाच माझ्या बापसान मला इकडे सोडले. हे पवित्र स्थान आहे. इकडे मी सुधरल. मला वाटते मी सुधरल. असं मी बिघडलो नाही. पैसे कसे कमवायचे खर्च कसे करायचे हे सगळ्या गोष्टी बापाची इच्छा आहे की मी शिकन. एवढी फोकस इज इम्पॉर्टंट आहे ना भाई. इंग्लिश आपल्याला पण येते थोडीफार. हे बघ शर्टवर फोकस लिहिले. वो गाना याद आ गया. कौन सा पाटलाचा लेक. एकुलता एक बरोबर. आई तुम्हाला आता आपली गोष्ट माहितीच नाही. काय आपल्यावरच गाणे भाई. काय बोलता. हे बघ मी गाऊन दाखवतो. मी पाटलाचा एक. मी एकुलता एक. मी काही बी करेन. कसं आहे पाटील. डोले रे डोले दिपले. असं लागतं इधर से जाने का ही मन नहीं करता. तुम्ही आले जे मला स्थान दाखवले मस्करी नाही. मी तुम्हाला चव्हाण कधी विसरणार नाही मी तुम्हाला. तुम्ही मला लय चांगली गोष्ट दाखवलेली ही शपथ. केवढं भारी आहे रे. केवढं भारी आहे. मन भरून बघितलं तरी मन भरणार नाही रे. एकदम झाक आहे भाई. एकदम झाक. छत्रपती शिवाजी महाराज की महाराज. माझ्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद ठेवा. मग बघा मी स्वतःच नाव कमवून दाखवल. माझ्या बापसाला वाटते मी काय करू नाही शकत. जरी मी 4थी नापास असलो ना तरी सुद्धा मी काहीतरी करून दाखवल. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्याजवळ ठेवा. आल्या शहरामध्ये मला 4 मित्र भेटले. नाही बरं वाटते. या शहरामध्ये मला मित्र भेटले हेच माझ्यासाठी एक मोठं काहीतरी आहे. आता या मित्रांना मी सोबत ठेवणार महाराज. आणि काहीतरी करून दाखवणार 100%. हे मी कोणत्या शहरात बघितलं नाही भाई. आमच्या गावात आहे पण असं दुसरं कुठल्या शहरात बघितलं नाही भाई. हे फॉलो करण्यासाठी ना काळीच लागतं. काळी वाघाचं. लोक प्रश्न विचारतात पण इथे अशा शहरामध्ये हे सगळं असणं मोठी गोष्ट आहे बाबा. मोठी गोष्ट. अभिमान आहे अभिमान. लॉस सॅन्टोस मध्ये पहिल्यांदाच बघायला भेटतंय हे सगळं गोष्टी. लॉस सॅन्टोस. अच्छा शहराचं नाव आहे का हे. शहराचं नाव. बरे भाई नाव बरे. मजा नाही आली पण ठीक आहे. तुम्ही बोलून दाखवा ना एकदा लॉस सॅन्टोस. लॉस सॅन्टोस. नाही मजा नाही नावात. एकदम माझा पिक नाव वाटते यार. बबन नगर ठेवूया का. ये बाबा. आईला माझ्या मनातलं बोलला. मी का नाही बोललो माहितीये का. मी आल्या बोललो हे सगळं तुम्ही बोलते चायला आज आलाय. आम्ही शहरात एवढे दिवस झाले राहतोय. बापसाच्या नावावर शहर ठेवते
पण भाई एवढं चांगलं बोललंय मला माहितीये. एवढ्या मोठ्या शहरात बापाचं नाव ठेवलं जाणार नाहीये ऑब्विसली. पण भाई तू बोलला ना मन जिंकलं रे. बापाला मी कॉल करून नक्कीच सांगल की इकडची पोरं तुम्हाला केवढा इज्जत देतात. उसको बाहर बोला कौन है वो, उसको बोला बाहर कौन है वो. मैं हे वो ने. अरे कोण ओरडतंय रे. हे काय आवाज आहे याचा कर्कश. कोण आहे हो? ए भाई केवढा ओरडते. जरा आवाज कमी ठेव. कानाचे पडदे फाडतो का रे म्हातारे.